हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल घरात सर्स आयडियल मॅथमॅटिक्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो मॅथमॅटिक्स 1 मधला जो 4th नंबरचा चॅप्टर आहे दॅट इज पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा चॅप्टर आपण सुरू करू. हा चॅप्टर सुरू करण्याच्या पहिले 11th स्टँडर्ड मध्ये एक पेअर स्ट्रेट लाईन नावाचा एक चॅप्टर होता आपल्याला. त्या चॅप्टर मध्ये आपण बऱ्याचशा बेसिक कन्सेप्ट बघितलेल्या आहे की ज्या की ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला गरजेचे. व्हॉट इज मीन बाय इन्क्लिनेशन ऑफ लाईन, सो व्हॉट इज स्लोप ऑफ लाईन अँड द इक्वेशन ऑफ लाईन. ठीक आहे, ज्या कन्सेप्ट आपण 11th स्टँडर्ड मध्ये बघितल्या होत्या, हा चॅप्टर घेत असताना त्या कन्सेप्टचा बऱ्याच ठिकाणी यूज होतो, म्हणून आपण सुरुवातीला त्या कन्सेप्ट बघणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यात फर्स्ट बीट आहे आपलं की इन्क्लिनेशन ऑफ लाईन. द स्मॉलेस्ट नॉन निगेटिव्ह अँगल मेड बाय द लाईन with positive direction of x axis is known as slope inclination of line. means काय की सपोज या ठिकाणी एखादी लाईन आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे, हा एक लाईन आहे L, हा x ऍक्सिस आणि हा y ऍक्सिस आपण ड्रॉ केला. तर इन्क्लिनेशन म्हणजे काय की ह्या लाईन L नी ह्या पॉझिटिव्ह x ऍक्सिस सोबत जो नॉन निगेटिव्ह अँगल फॉर्म करेल आहे तो नॉन निगेटिव्ह अँगल दॅट इज थीटा, म्हणजेच काय असतो इन्क्लिनेशन. आता हा नॉन निगेटिव्ह अँगल काय असतो की जर आपण अँगल हा मेजर करताना जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये मेजर केला तर तो कसा असतो, नॉन निगेटिव्ह असतो. ठीक आहे, म्हणजे हा जो इथला अँगल आहे हा थीटा, किंवा मग हा सपोज एखादी लाईन दिलेली आपल्याला L, हा x ऍक्सिस आणि y ऍक्सिस. ठीक आहे, तर हा जो अँगल आहे हा अँगल थीटा. तर या थीटाला आपण म्हणतो इन्क्लिनेशन. काय म्हणतो याला आपण, इन्क्लिनेशन. लक्षात ठेवायचं की कुठल्याही लाईनचा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबतचा नॉन निगेटिव्ह अँगल म्हणजे काय असतो या ठिकाणी, हा इन्क्लिनेशन असतो. म्हणजे आपण हा थीटा आणि हा थीटा काय झाला, इन्क्लिनेशन. मग आता हा थीटा लाईनचा इन्क्लिनेशन म्हणजे काय आहे, थीटा. मग द इन्क्लिनेशन ऑफ एक्स ऍक्सिस, जर ही लाईन एक्स ऍक्सिस वरती असेल, ठीक आहे, काही नोट लक्षात ठेवा की इन्क्लिनेशन ऑफ एक्स ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस चा इन्क्लिनेशन काय असतो, 0 डिग्री. द इन्क्लिनेशन ऑफ एक्स ऍक्सिस ऑर लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस, म्हणजे एखादी लाईन एक्स ऍक्सिस वरती आहे किंवा हे एक्स ला पॅरलल लाईन असेल तर या लाईनचा इन्क्लिनेशन काय होणार, 0 डिग्री. द इन्क्लिनेशन ऑफ वाय ऍक्सिस, वाय ऍक्सिस चा इन्क्लिनेशन, तर वाय हा कशाला परपेंडिक्युलर असतो, एक्स ला, आणि कुठल्याही लाईनचा इन्क्लिनेशन घेताना आपण त्याला मेजर करतो एक्स ऍक्सिस सोबत, म्हणून इन्क्लिनेशन ऑफ वाय ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस चा इन्क्लिनेशन काय असतो, 90 डिग्री, दॅट इज π/2. ठीक आहे, and the inclination of x axis or line parallel to x axis is 0 degree and the inclination of y axis or line parallel to y axis is 90 degree, that is π/2. आणि जर हा थीटा हा जर इन्क्लिनेशन असेल तर इट फॉलोज फ्रॉम ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री. ठीक आहे, म्हणजे हा थीटा जर इन्क्लिनेशन असेल तर हा थीटा कसा असेल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 डिग्री लेस दॅन 180 डिग्री. जर या ठिकाणी लाईन ही एक्स ऍक्सिस वरती असेल, ठीक आहे, हिला जर आपण असा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जर असा रोटेट करत गेलो तर अँगल काय होणार, इन्क्रीज होणार, 0, 30, 45, 90, 60. ठीक आहे, तर असा हा कुठपर्यंत येणार, या ठिकाणी हा 180 म्हणजे y, आणि y वरती आला म्हणजे हा जो सेकंड टोक आहे हा परत 0 वरती येणार. म्हणून जो काही इन्क्लिनेशन आहे हा 0 टू कुठपर्यंत असेल, 180. means theta is greater than or equals to 0 and less than 180 degree. Then thus inclination of parallel line. Suppose दोन लाईन आपल्याला पॅरलल दिलेल्या आहे. ठीक आहे, ही फर्स्ट लाईन आहे L1 आणि सेकंड लाईन आहे L2. ठीक आहे, इथल्या हा लाईनचा इन्क्लिनेशन θ1 आणि या सेकंड लाईनचा आहे इन्क्लिनेशन θ2. आणि जर या ठिकाणी इफ L1 पॅरलल टू L2, जर या दोन लाईन पॅरलल असेल तर यांचा मधला जो इन्क्लिनेशन आहे θ1 इज इक्वल्स टू θ2. सेकंड कन्सेप्ट बघायची आपल्याला की स्लोप ऑफ लाईन. सेकंड, स्लोप ऑफ लाईन. ठीक आहे, तर लक्षात ठेवा स्लोप ऑफ लाईन. इफ थीटा इज इन्क्लिनेशन, जर एखाद्या लाईनचा थीटा हा जर इन्क्लिनेशन असेल, सपोज या ठिकाणी ही एखादी लाईन आपल्याला दिलेली आहे आणि या लाईनचा इन्क्लिनेशन हा थीटा असेल. ठीक आहे, एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस. जर एखाद्या लाईनचा इन्क्लिनेशन थीटा असेल तर त्या थीटाची टँजंट व्हॅल्यू म्हणजेच असतो स्लोप. मग स्लोप ऑफ लाईन आपण डिनोट करतो m ने, आणि m इज इक्वल्स टू हा जो स्लोप ऑफ लाईन आहे तो भेटतो m.
ठीक आहे. आणि m इज इक्वल्स टू काय भेटतो मग tan ऑफ थीटा. m इज इक्वल्स टू tan ऑफ थीटा. फक्त यामध्ये लक्षात ठेवा थीटा हा कसा पाहिजे, नॉट इक्वल्स टू 90 डिग्री, बिकॉज tan ऑफ 90 नॉट डिफाइन असतो, म्हणून स्लोप हा डिफाइन होणार नाही जर अँगल हा कसा असेल 90 डिग्री असेल तर. ठीक आहे. म्हणजे जर इफ थीटा इज अ इन्क्लिनेशन ऑफ लाइन, देन tan ऑफ थीटा tangent of theta is the slope of line and slope of line is simply denoted by m. So m is equals to फॉर्म्युला भेटतो आपल्याला जर इन्क्लिनेशन दिलेलं असेल तर tan of theta. ठीक आहे. मग यामध्ये काही नोट लक्षात ठेवा की जर if theta is not equals to 90 degree, जर theta हा not equals to 90 degree असेल then काय की स्लोप एक्झिस्ट. हा जो स्लोप आहे हा स्लोप काय भेटेल आपल्याला, एक्झिस्ट भेटेल. स्लोप आपण फाइंड आउट करू शकतो. सेकंड, इफ थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री असेल, जर आपल्याला थीटा दिलेला असेल तर हा स्लोप भेटेल का. सो देन स्लोप डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे. तर त्या लाईनचा स्लोप आपण फाइंड आउट करू शकत नाही. जर थीटा हा नॉट इक्वल्स टू 90 डिग्री असेल देन स्लोप एक्झिस्ट, आणि इफ थीटा इज equals to 90 degree then slope does not exist, that is आपण त्याला डिफाइन करू शकतो का, नॉट डिफाइन असे. if theta is acute angle, ठीक आहे, जर या ठिकाणी थीटा कसा असेल, acute angle असेल, ठीक आहे, then हा जो स्लोप आहे स्लोप कसा असेल, पॉझिटिव्ह असेल. if theta is acute angle then slope is positive, and if theta is obtuse angle then slope is negative. का, कारण थीटा इज एक्यूट अँगल मीन्स थीटा इज कसा असेल, लेस दॅन 90 डिग्री, आणि लेस दॅन 90 डिग्री म्हटल्यावर की जो अँगल आहे तो कुठला क्वाड्रंट असेल, फर्स्ट क्वाड्रंट, आणि फर्स्ट मध्ये टॅन हा कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. आणि इफ थीटा इज ऑप्टस अँगल असेल, ऑप्टस अँगल मीन्स थीटा इज कसा असेल, तो ग्रेटर दॅन 90 डिग्री, आणि ग्रेटर दॅन 90 डिग्री म्हणजे तो येतो सेकंड क्वाड्रंट, आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन ऑफ थीटा हा कसा असतो, निगेटिव्ह असतो, म्हणून स्लोप हा कसा भेटेल, हा निगेटिव्ह भेटेल. म्हणजे लक्षात ठेवा की जर थीटा हा लेस दॅन 90 डिग्री असेल म्हणजे स्लोप पॉझिटिव्ह भेटणार, आणि थीटा ची जर व्हॅल्यू ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल तर स्लोप हा निगेटिव्ह भेटेल. देन स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस चा जो स्लोप आहे, स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस किती असू शकतो. ठीक आहे. तर एक्स ऍक्सिस चा इन्क्लिनेशन आपण बघितला किती असतो, 0 डिग्री, आणि tan 0 किती असतो, 0. म्हणून या ठिकाणी काय भेटेल की हा जो एक्स ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस चा स्लोप काय भेटेल, 0. ठीक आहे. मग स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस इज इक्वल्स टू 0. स्लोप ऑफ लाइन पॅरलल टू एक्स ऍक्सिस. सपोज एखादी लाईन या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, हा एक्स ऍक्सिस, ठीक आहे, आणि हा वाय ऍक्सिस. मग स्लोप ऑफ लाइन पॅरलल टू एक्स ऍक्सिस, ही लाईन कशी आहे, पॅरलल टू एक्स आहे, किंवा मग कोइन्साइड विथ एक्स ऍक्सिस, म्हणजे एखादी लाईन ही एक्स ला पॅरलल आहे किंवा मग एक्स वरती जर ती लाईन असेल तर त्या लाईनचा स्लोपही आपल्याला माहिती आहे की एक्स ला पॅरलल असणाऱ्या लाईनचे इन्क्लिनेशन 0 असतो, तर त्या लाईनचा स्लोपही कसा असेल, हा पॅरलल टू एक्स ऍक्सिस जर असेल, इफ द लाइन पॅरलल टू एक्स ऍक्सिस देन स्लोप इज आल्सो 0 डिग्री. पॅरलल टू एक्स किंवा कोइन्साइड टू एक्स असेल तर 0 डिग्री. ठीक आहे. आणि मग स्लोप ऑफ वाय ऍक्सिस चा स्लोप काय असेल, हा स्लोप ऑफ वाय ऍक्सिस चा स्लोप, तर वाय ऍक्सिस बघा, वाय चा एक्स सोबत अँगल किती आहे, 90 डिग्री, आणि 90 डिग्री असेल तर नॉट डिफाइंड. सो स्लोप ऑफ वाय ऍक्सिस काय असेल, या ठिकाणी डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे. तो वाय ऍक्सिस चा आपण स्लोप नाही फाइंड आउट करू शकत. ठीक आहे. मग स्लोप ऑफ लाइन पॅरलल टू वाय ऍक्सिस असेल किंवा कोइन्साइड टू वाय ऍक्सिस असेल तर त्या लाईनचाही स्लोप आपल्याला भेटेल का, नाही. देन स्लोप ऑफ लाइन इज आल्सो कॉल्ड ॲज ग्रेडियंट ऑफ लाइन. हा जो स्लोप ऑफ लाइन आहे, स्लोप ऑफ लाइनलाच आपण म्हणतो ग्रेडियंट ऑफ लाइन. ठीक आहे. म्हणजे स्लोप ऑफ लाइनचं दुसरं नाव आहे ग्रेडियंट ऑफ लाइन. म्हणजे आपल्याला क्वेश्चन कसं विचारतील, फाइंड द स्लोप ऑफ लाइन, यालाच इन्स्टेड मध्ये दुसरा क्वेश्चन कसं विचारू शकतात, फाइंड द ग्रेडियंट ऑफ लाइन. ग्रेडियंट म्हणजेच काय आहे, स्लोप ऑफ लाइन. ठीक आहे. देन नेक्स्ट, इफ द लाइन बायसेक्टिंग फर्स्ट अँड थर्ड क्वाड्रंट, जर एखादी लाईन काय करते, फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंटला बायसेक्ट करते. ठीक आहे. बायसेक्ट करते म्हणजे दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करत असेल तर फर्स्ट जो काही क्वाड्रंट आहे, फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल किती असतो, 90 डिग्री. मग इफ द लाइन बायसेक्टिंग फर्स्ट अँड थर्ड क्वाड्रंट, म्हणजे हा इथला अँगल किती असेल, 45 डिग्री, इथला अँगल किती असेल, 45 डिग्री. आणि आपण जो काही लाईनचा अँगल तो कुठल्या ऍक्सिस सोबत घेतो,
तर हा एक्स ऍक्सिस सोबत आपण कन्सिडर करत असतो आणि एक्स ऍक्सिस सोबतचा अँगल किती येणार 45 म्हणजे थीटा भेटेल त्यासाठी 45 डिग्री आणि मग tan ऑफ 45 डिग्री इज इक्वल्स टू किती असतो 1 म्हणून लक्षात ठेवा इथं लाईन बायसेक्टिंग फर्स्ट अँड थर्ड क्वाड्रंट तर त्या लाईनचा स्लोप किती असतो 1 प्लस 1 इफ द लाईन बायसेक्टिंग सेकंड अँड फोर्थ क्वाड्रंट जर दिलेली लाईन ही काय करते सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंटला बायसेक्ट करत असेल तर इथला हा अँगल 45 डिग्री आणि इथला 45 डिग्री म्हणजे टोटल हा इथून इथपर्यंत y पर्यंत 90 प्लस 45 किती होणार 135 ठीक आहे म्हणजे जर एखादी लाईन ही फर्स्ट सेकंड आणि थर्ड क्वाड्रंटला बायसेक्ट करत असेल तर त्या लाईन साठी इन्क्लिनेशन असेल 135 डिग्री म्हणजेच हा m is equals to काय भेटेल tan of 135 डिग्री आणि tan 135 बाय युजिंग अलाइड अँगल जर आपण सॉल्व्ह केला तर तो भेटतो -1 आणि यामध्ये दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा इफ द लाईन बायसेक्टिंग फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट ठीक आहे तर त्या लाईनचा स्लोप असतो +1 आणि इफ द लाईन बायसेक्टिंग सेकंड अँड फोर्थ क्वाड्रंट तर त्या लाईनचा स्लोप किती असतो -1 हे आहे सर्व स्लोपशी रिलेटेड कन्सेप्ट आता हा बघितला आपण जर आपल्याला एखाद्या लाईनचा इन्क्लिनेशन दिलेले असेल तर त्या लाईनचा आपण स्लोप फाइंड आउट करू शकतो आता जर आपल्याला लाईनचा इन्क्लिनेशन दिलेलं नसेल बट लाईन वरचे जर दोन पॉइंट दिलेले असेल तर त्या लाईनचा आपण स्लोप कसा फाइंड आउट करतो आता लाईन वरचे जर दोन पॉइंट आपल्याला गिवन असेल तर त्या लाईनचा आपल्याला स्लोप फाइंड आउट करायचा ठीक आहे सपोज हा जो लाईन L आहे या लाईन वरचा एक पॉइंट दिलेला आहे x1 y1 आणि हा सेकंड पॉइंट आहे B x2 y2 ठीक आहे लाईन वरचे दोन पॉइंट गिवन आहे तर काय करायचं आपल्याला या लाईनचा स्लोप फाइंड आउट करायचा आहे तर मग स्लोप ऑफ लाईन AB ठीक आहे तोच आपण सिंपली डिनोट करतो m ने आणि मग तो काय भेटेल m इज इक्वल्स टू तर लक्षात ठेवा लाईन वरचे दोन पॉइंट दिलेले असलेल्या दोन पॉइंटचे कोऑर्डिनेट गिवन असेल पॉइंट A चा कोऑर्डिनेट x1 y1 आणि पॉइंट B चा कोऑर्डिनेट x2 y2 असेल देन स्लोप ऑफ लाईन इज इक्वल्स टू भेटतो आपल्याला y2 y1 upon x2 x1 y2 y1 upon x2 x1 किंवा मग याला आपण इज इक्वल्स टू y1 y2 upon x1 x2 ठीक आहे जर इथं आपण y2 y1 घेतला तर इथेही x कोऑर्डिनेट घेताना x2 x1 घेणार सॉरी x2 x1 आणि इकडे जर कोऑर्डिनेट आपण y1 y2 घेतला तर इथलाही काय भेटेल x1 x2 हा केव्हा तर हा स्लोप साठी फॉर्म्युला आहे जर आपल्याला लाईन वरचे दोन पॉइंट गिवन असेल तर बघ आता स्लोप मध्ये जर इफ टू लाईन्स आर पॅरलल सपोज दोन लाईन आपल्याला पॅरलल दिलेल्या आहे ही लाईन L1 आणि लाईन L2 ठीक आहे लाईन L1 चा स्लोप असेल m1 आणि लाईन L2 चा स्लोप असेल m2 सपोज दोन लाईन एकमेकींना पॅरलल आहे किंवा मग शकता की ही लाईन L1 ठीक आहे आणि ही एक लाईन L2 या दोन लाईन एकमेकींना कशा आहेत परपेंडिक्युलर हा लाईन L1 चा स्लोप m1 आणि लाईन L2 चा स्लोप काय असेल m2 असेल ठीक आहे इफ या ठिकाणी की लाईन L1 इज पॅरलल टू L2 असेल आणि दोन्ही लाईनचे स्लोप गिवन असेल तर जर दोन लाईन एकमेकींना पॅरलल असेल तर पॅरलल लाईनचे स्लोप पण कसे असतात इक्वल असतात मीन्स m1 इज इक्वल्स टू काय कंडिशन भेटेल m2 जर दोन लाईन पॅरलल असेल तर त्या दोन्ही लाईनचे स्लोप कसे असतात इक्वल असतात आणि इफ L1 परपेंडिक्युलर टू L2 जर लाईन L1 ही L2 ला परपेंडिक्युलर असेल तर या ठिकाणी जे काही दोन स्लोप आहे या दोन स्लोपचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल्स टू किती भेटतो आपल्याला -1 भेटतो ठीक आहे म्हणजे हा जो m1 आहे m1 इज इक्वल्स टू m2 इकडे मल्टिप्लाय राईटला शिफ्ट झाला तर डिवाइड -1 अपॉन m2 और m2 इज इक्वल्स टू -1 अपॉन m1 ठीक आहे या फॉर्म मध्ये आपल्याला या ठिकाणी काय भेटतो हा स्लोप ऑफ लाईन इफ द टू लाईन्स आर पॅरलल देन स्लोप इक्वल and if the two lines are perpendicular या दोन लाईन जर एकमेकींना परपेंडिक्युलर असेल then m1 into m2 is equals to -1 or m1 is equals to -1 upon m2 or m2 is equals to -1 upon m1 नेक्स्ट बीट आहे बघा इक्वेशन ऑफ लाईन इक्वेशन ऑफ लाईन मध्ये आपण डिफरंट टाइपची इक्वेशन बघितले होते हा इक्वेशन ऑफ लाईन ओके इक्वेशन ऑफ लाईन मध्ये आपण डिफरंट टाइपचे इक्वेशन बघितले होते तर त्यामध्ये फर्स्ट होतं बघा इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस सपोज या ठिकाणी आपल्याला हा एक्स ऍक्सिस दिलेला आहे तर हा इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस
आणि एक्स ऍक्सिसचं इक्वेशन काय असतं, तर हा असतो इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस, हा इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस, आणि इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस इज y is equals to 0. तर लक्षात ठेवा इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस x चा इक्वेशन असतो y is equals to 0. देन हा इक्वेशन ऑफ y ऍक्सिस, इक्वेशन ऑफ y ऍक्सिस हा जो y ऍक्सिस आहे y चा इक्वेशन असतो x is equals to 0. x is equals to 0. x वरती y कोऑर्डिनेट 0 असतो म्हणून इक्वेशन ऑफ x ऍक्सिस इज y is equals to 0 आणि y वरती x कोऑर्डिनेट 0 असतो then इक्वेशन ऑफ x ऍक्सिस y ऍक्सिस इज x is equals to 0. then second equation of line parallel to x axis. सपोज एखादी लाईन दिलेली आहे आणि ही लाईन कशी आहे x ला पॅरलल आहे, ही लाईन आहे पॅरलल टू x ऍक्सिस आणि जर आपल्याला हा जो डिस्टन्स आहे ऍट डिस्टन्स b म्हणजे हा जो पॉइंट आहे हा b असेल तर द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू x ऍक्सिस. ठीक आहे, म्हणजे हा इक्वेशन ऑफ लाईन कशी असेल पॅरलल टू x ऍक्सिस. जर एखादी लाईन ही x ला पॅरलल असेल ऍट अ डिस्टन्स किती y इज इक्वल हा b ऍट डिस्टन्स b एवढ्या डिस्टन्स मध्ये असेल तर त्या लाईनचे इक्वेशन काय असतो, तर तो असतो y इज इक्वल्स टू b. y इज इक्वल्स टू b. मग यामध्ये लक्षात ठेवा जर हा y पॉझिटिव्ह असेल, ठीक आहे, म्हणजे जर हा if मग यामध्येच काही टर्म्स काही इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू x ला आणि x ला पॅरलल असेल तर दोन फॉर्म मध्ये असू शकते, एक तर ती असं पॉझिटिव्ह साइडला असेल किंवा इकडे निगेटिव्ह साइडला असेल. हा डिस्टन्स आहे b असेल, फक्त हा पॉझिटिव्ह b असेल आणि हा निगेटिव्ह पॉइंट वरती असेल. जर तो वरती असेल तर हा पॉझिटिव्ह आणि जर हा बिलो साइडला लाईन असेल तर कसे असेल निगेटिव्ह, म्हणजे y इज इक्वल्स टू काय भेटतो प्लस मायनस b भेटतो. ठीक आहे, तर लक्षात ठेवा की जर या ठिकाणी if हा जो y इज इक्वल्स टू b दिलेला आहे आणि हा b ग्रेटर दॅन 0 असेल, b हा ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे कसा आहे तो पॉझिटिव्ह आहे, म्हणजे b ची व्हॅल्यू जर आपल्याला पॉझिटिव्ह दिलेली असेल तर काय येणार की जी काही लाईन आहे लाईन अबोव द x ऍक्सिस. ठीक आहे, जी काही लाईन आहे ती लाईन कशी येणार x ऍक्सिसच्या अबोव साइडला भेटेल, वरती भेटेल. ठीक आहे, आणि या ठिकाणी जर हा if y is equals to b आणि या ठिकाणी हा b कसा असेल लेस दॅन 0 असेल, b ची व्हॅल्यू हा लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह असेल तर जी काही लाईन आहे ही लाईन कशी भेटेल बिलो द x ऍक्सिस. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जर हा b पॉझिटिव्ह असेल तर लाईन अबोव द x ऍक्सिस असेल आणि b निगेटिव्ह असेल तर लाईन बिलो द x ऍक्सिस असेल. ठीक आहे, देन इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू y ऍक्सिस. ठीक आहे, इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू y ऍक्सिस. सपोज आता एखादी लाईन आपल्याला दिलेली आहे आणि ही लाईन कशी असेल पॅरलल टू y ऍक्सिस. y ला जर पॅरलल असेल, इफ द लाईन पॅरलल टू y ऍक्सिस आणि ते ऍट अ डिस्टन्स किती असेल तर हा a एवढ्या डिस्टन्स वरती असेल म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे असं हे भेटेल. म्हणजे ती पॅरलल टू y आहे म्हणजे ती इकडच्या साइडला असू शकते किंवा इकडच्या साइडला असू शकते. हा डिस्टन्स किती असेल a. फक्त काय होणार हा जर राईट हँड साइडला असेल तर पॉझिटिव्ह असेल आणि लेफ्ट हँड साइडला असेल तिथले कोऑर्डिनेट काय असतात निगेटिव्ह. म्हणून इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू y ऍक्सिस ऍट अ डिस्टन्स a इज किती असेल तर तो असतो x इज इक्वल्स टू ती लाईन कुठल्या ऍक्सिसला कट करते x ला कुठल्या पॉइंट मध्ये a म्हणून x इज इक्वल्स टू प्लस मायनस a प्लस मायनस a. ठीक आहे, पॉझिटिव्ह साइडला असेल तर प्लस आहे, निगेटिव्ह साइडला असेल तर मायनस आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता की इफ हा जो x आहे x इज इक्वल्स टू a दिलेला आहे आणि a हा जर पॉझिटिव्ह असेल मीन्स ग्रेटर दॅन 0 असेल, जी काही लाईन आहे ही लाईन कशी असेल राईट टू द y ऍक्सिस. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जर a हा पॉझिटिव्ह असेल तर लाईन ही y ऍक्सिसच्या राईट हँड साइडला असेल आणि if x is equals to a and a is less than 0 असेल तर जी काही लाईन आहे लाईन लेफ्ट टू द y ऍक्सिस. ठीक आहे, आणि जी लाईन आहे ही लाईन कशी असेल लेफ्टला, म्हणजे हा जर a हा निगेटिव्ह असेल तर लाईन ही कशी येणार y ऍक्सिसच्या लेफ्ट हँड साइडला भेटेल. ठीक आहे, तर हा झाला फर्स्ट आपला की इक्वेशन ऑफ लाईन इक्वेशन ऑफ x ऍक्सिस is y is equals to 0, equation of y axis is x is equals to 0, equation of line parallel to x axis at distance b is plus minus b. ठीक आहे, यामध्ये लक्षात ठेवा इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू x ऍक्सिस लाच आपण काय म्हणू शकतो की इक्वेशन ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू y ऍक्सिस. म्हणजे एखादी लाईन ही जर x ला
x ला पॅरलल असेल म्हणजेच ती y ला कशी असते परपेंडिक्युलर असते. म्हणजे हा जो आहे इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू x ऍक्सिस त्यालाच आपण काय म्हणू शकतो की इक्वेशन ऑफ लाईन परपेंडिक्युलर. इथं असाही वर्ड येऊ शकतो परपेंडिक्युलर टू x ऍक्सिस. तर तिचं इक्वेशन सेम असेल y प्लस मायनस b आणि इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू y ऍक्सिस असेल इज x प्लस मायनस a और त्याला तुम्ही परपेंडिक्युलर टू सॉरी इथं y ऍक्सिस आणि इक्वेशन ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू कुठला ऍक्सिस असेल तो पॅरलल टू y आहे तर परपेंडिक्युलर टू x ऍक्सिस. इक्वेशन ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू x जरी म्हटलं तरी तिचे इक्वेशन आपल्याला काय भेटल x प्लस मायनस a भेटतो. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला भेटला ऍक्सिसचे इक्वेशन किंवा लाईन पॅरलल टू ऍक्सिस असेल तर त्या लाईनचे इक्वेशन. देन नेक्स्ट इक्वेशन ऑफ लाईन इन स्लोप पॉइंट फॉर्म. ठीक आहे. यातला फर्स्ट बिट आपला स्लोप पॉइंट फॉर्म. सपोज एखादी लाईन आपल्याला दिलेली आहे तर त्या लाईनचा स्लोप दिलेला आपल्याला m स्लोप असेल आणि त्या लाईन वरचा जो काही पॉइंट आहे हा एक a पॉइंट दिलेला असेल ज्याचे कोऑर्डिनेट x1 y1 असेल. ठीक आहे. हा काय आहे लाईन वरचा पॉइंट. म्हणजे एखादी लाईन आपल्याला दिलेली आहे या लाईन वरचा हा a पॉइंट आहे x1 y1 आणि या लाईनचा स्लोप आहे m. या लाईनचा स्लोप काय असेल m. तर या लाईनचे इक्वेशन फाइंड आउट करायचे स्लोप पॉइंट फॉर्म. तर लक्षात ठेवा इक्वेशन ऑफ लाईन इन स्लोप पॉइंट फॉर्म तो असतो y मायनस y1 इज इक्वल्स टू m इंटू x मायनस x1. ठीक आहे. त्यामध्ये हा जो x y आणि x आहे हा y आणि x व्हेरिएबल असेल m आणि x1 y1 हे काय असतील हे म्हणजे व्हॅल्यू आपल्याला दिलेले असतील. ओके. देन सेकंड टू पॉइंट फॉर्म इक्वेशन ऑफ लाईन इन टू पॉइंट फॉर्म. सपोज एक लाईन आपल्याला दिलेली आहे तर या लाईन वरचा हा फर्स्ट पॉइंट a ज्याचे कोऑर्डिनेट आहे x1 y1 आणि हा सेकंड पॉइंट b ज्याचे कोऑर्डिनेट आहे x2 y2. ठीक आहे. मग एखाद्या लाईनचा आपल्याला स्लोप दिलेले नाहीये पण त्या लाईन वरचे दोन पॉइंट दिलेले असेल तर त्या लाईनचा आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचा आहे. तर हा जो इक्वेशन आहे इक्वेशन आपल्याला भेटतो काय की y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल्स टू x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1. ठीक आहे. म्हणजे इक्वेशन ऑफ लाईन काय भेटतो y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल्स टू x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 असा सॉल्व करू शकता. किंवा मग याला आपण बघा या लाईन वरचा कुठलाही पॉइंट आहे हा पॉइंट तुम्ही कन्सिडर करा. हे कुठलाही पॉइंट की ज्यामधून लाईन पास होते a किंवा b. सपोज आपण a कन्सिडर केला तर याच इक्वेशन आपण अजून दुसऱ्या एका फॉर्म मध्ये नोट करू शकतो. ठीक आहे. कुठला तर हा भेटेल आपल्याला की y मायनस y1. ठीक आहे. मग यातून जर पास होत असेल तर y मायनस y1 आणि इज इक्वल्स टू काय असतो स्लोप असतो. आणि आपल्याला माहिती आहे की जर एखाद्या लाईन वरचे दोन पॉइंट दिलेले असेल तर त्याचा स्लोप आपण काय घेत असतो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ठीक आहे. हा भेटला स्लोप. बघा y मायनस y1 इज इक्वल्स टू स्लोप काय आला y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 आणि इनटू इथली टर्म x मायनस x1 आणि हा x मायनस x1 राईटला मल्टिप्लाय लेफ्टला आला तर काय होणार डिवाइड म्हणजे x मायनस x1. ठीक आहे. तर अशाही फॉर्म मध्ये आपल्याला काय भेटतो हा इक्वेशन सेम कन्सेप्ट आहे. ठीक आहे. तर त्याला तुम्ही सिंपल y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल्स टू x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 किंवा मग त्याला y मायनस y1 अपॉन x मायनस x1 इज इक्वल्स टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 किंवा इथं तुम्ही सिंपली y1 मायनस y2 अपॉन x1 मायनस x2 पण नोट करू शकता. तर हा आहे टू पॉइंट फॉर्म. नेक्स्ट आहे स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. थर्ड स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. ठीक आहे. सपोज एखादी लाईन आपल्याला दिलेली आहे x ऍक्सिस y ऍक्सिस. सपोज ही एक लाईन आपल्याला दिलेली आहे तर या लाईनचा स्लोप दिलेला असेल. सपोज ही लाईन m आहे या लाईन m चा स्लोप लाईन l चा स्लोप दिलेला आहे आपल्याला m आणि हा जो लाईन आहे या लाईनचा y इंटरसेप्ट दिलेला आहे आपल्याला c. इंटरसेप्ट म्हणजे काय तर लक्षात ठेवा दिलेली लाईन x ऍक्सिस ला ज्या पॉइंट मध्ये कट करते तो असतो x इंटरसेप्ट आणि y ऍक्सिस ला ज्या पॉइंट मध्ये कट करते तो असतो y इंटरसेप्ट. मग या ठिकाणी आपल्याला y इंटरसेप्ट आणि लाईनचा स्लोप दिलेला असेल तर देन इक्वेशन ऑफ लाईन आपल्याला भेटतो y इज इक्वल्स टू mx प्लस c. y इज इक्वल्स टू mx प्लस c.
सपोज हा y ही लाईन जर ओरिजिन मधनं पास होत असेल तर हा जो y इंटरसेप्ट आहे तो किती होणार 0. म्हणजे इफ द लाईन पासेस थ्रू ओरिजिन काय असेल पासेस थ्रू ओरिजिन. जर लाईन ओरिजिन मधनं पास होत असेल तर लाईनचं इक्वेशन आपल्याला सिंपल भेटल y mx. त्यामध्ये जो c आहे c काय होणार 0. ओके, हा भेटला आपल्याला काय स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. देन नेक्स्ट 4 डबल इंटरसेप्ट फॉर्म. डबल इंटरसेप्ट फॉर्म. इक्वेशन ऑफ लाईन इन डबल इंटरसेप्ट फॉर्म. सपोज x ऍक्सिस y ऍक्सिस आपल्याला दिलेला आहे आणि लाईनचा डबल इंटरसेप्ट दिलेला आहे आपल्याला. डबल इंटरसेप्ट म्हणजे x इंटरसेप्ट अँड y इंटरसेप्ट. सपोज ही लाईन आहे, या लाईनचा x इंटरसेप्ट a आहे आणि y इंटरसेप्ट b दिलेला असेल. ठीक आहे, तर देन इक्वेशन ऑफ लाईन, तर त्या लाईनचं इक्वेशन आपल्याला भेटतो x अपॉन x इंटरसेप्ट काय आहे a प्लस y अपॉन y इंटरसेप्ट किती आहे b इज इक्वल्स टू 1. ओके, देन डबल इंटरसेप्ट फॉर्म मध्ये लाईनचं इक्वेशन काय असतो x अपॉन x इंटरसेप्ट मीन्स a प्लस y अपॉन y इंटरसेप्ट मीन्स b इज इक्वल्स टू 1. ठीक आहे, तर हा भेटला आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन इन डबल इंटरसेप्ट. नेक्स्ट वन द जनरल इक्वेशन ऑफ लाईन. जनरल इक्वेशन ऑफ लाईन ही कन्सेप्ट आपण 10th पासून बघतोय की कुठल्याही लाईनचं जनरल इक्वेशन काय असतं. द इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax plus by plus c. ax plus by plus c is equals to 0 is known as the general equation of line. ax plus by plus c is equals to 0 या इक्वेशनला आपण म्हणतो लाईनचा जनरल इक्वेशन. यामध्ये काय असतं, यामध्ये हा जो x आणि y आहे, हा x आणि y ला आपण म्हणतो व्हेरिएबल्स. ठीक आहे, यामधला x आणि y काय आहे व्हेरिएबल्स आहे. a आणि b हे काय आहे तर कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएबल्स आहे. ठीक आहे, त्यामधला a किंवा b कुठलाही एक जो काही कोएफिशिएंट आहे तो 0 असू शकतो, फक्त दोन्ही ऍट अ टाइम 0 नसू शकतात. ठीक आहे, आणि जो थर्ड आहे c ला म्हणतात कॉन्स्टंट. c काय आहे constant means a x and y are the variables, a b are the coefficients of variable and c is a constant. ठीक आहे, त्यामध्ये लक्षात ठेवा if हा जो c आहे c is equals to 0 असेल, जर c ची व्हॅल्यू 0 असेल तर लाईनचे इक्वेशन आपल्याला भेटेल ax by is equals to 0. तर हा जो लाईन आहे लाईन passes through origin. ठीक आहे, लक्षात ठेवा की कुठलीही लाईन, या लाईन मध्ये जर आपल्याला फक्त व्हेरिएबल दिलेले असेल, कॉन्स्टंट टर्म नसेल सेपरेट, फॉर एक्झाम्पल हा 2x 3y इज इक्वल्स टू 0, असा जर एखाद्या लाईनचं इक्वेशन दिलेलं असेल बघा 2x 3y सेपरेट कॉन्स्टंट आहे एकच असेल तर प्लस c होता नाही, तर ही जी लाईन आहे ही लाईन कशी होते पासेस थ्रू द ओरिजिन. ठीक आहे, म्हणजे कुठलीही लाईन ही कशातनं पास होत असेल ओरिजिन मधनं पास होत असेल. ठीक आहे, इफ द लाईन पासेस थ्रू ओरिजिन मग ती कुठल्याही फॉर्म मध्ये असू शकते. तर या लाईनचं इक्वेशन असतो ax by is equals to 0. If the line passes through origin then the equation of line is simply ax by is equals to 0. ठीक आहे, आणि if c is not equals to 0 असेल तर लाईन असेल ax by c is equals to 0, then the line not passes through origin. ठीक आहे, जर यामध्ये कुठल्या लाईनचे इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट दिलेलं असेल, फॉर एक्झाम्पल 2x 3y 5 is equals to 0, मग तो मे बी प्लस असेल किंवा मायनस असेल. ठीक आहे, तर असा कॉन्स्टंट टर्म जर त्यामध्ये प्रेझेंट असेल तर ती लाईन ओरिजिन मधनं पास होते का नाही, मग त्या लाईनचं इक्वेशन असा हा नॉट पासेस थ्रू ओरिजिन असेल ax by c is equals to 0. ठीक आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सिंपल लाईनच्या इक्वेशन मध्ये जर कॉन्स्टंट टर्म असेल तर लाईन पासेस थ्रू जर कॉन्स्टंट टर्म नसेल तर लाईन पासेस थ्रू ओरिजिन आणि कॉन्स्टंट टर्म प्रेझेंट असेल तर लाईन नॉट पासेस थ्रू ओरिजिन. आणि मग असा हा जर जनरल इक्वेशन आपल्याला दिलेला असेल तर या इक्वेशन मध्ये तुम्ही 3 टर्म फाइंड आउट करू शकता. सगळ्यात फर्स्ट आहे की स्लोप ऑफ लाईन. जर आपला हा ax by प्लस c इज इक्वल्स टू 0 असं इक्वेशन दिलेलं असेल तर या लाईनचा आपल्याला स्लोप भेटतो आणि या स्लोप m इज इक्वल्स टू फॉर्म्युला असतो -a अपॉन b. त्यामध्ये x इंटरसेप्ट भेटतो आपल्याला, x इंटरसेप्ट इज इक्वल्स टू तो असतो -c अपॉन a आणि नेक्स्ट y इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट इज इक्वल्स टू -c अपॉन b.
जर आपल्याला लाईनचं जनरल इक्वेशन दिलेलं असेल किंवा लाईनचं इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax plus by plus c is equals to 0 असेल, then the slope of this line is equals to minus a upon b, then this line intersect x axis at point minus c upon a and the y intercept is minus c upon b. and angle between two intersecting line. आता आपल्याला बघायचं आहे की सपोज दोन लाईन दिलेले आहे या ठिकाणी, दिस इज लाईन L1 and this is line L2. ओके, हा लाईन L1 चा स्लोप असेल m1 आणि लाईन L2 चा स्लोप दिलेला असेल m2. ओके, आणि या दोन लाईन मधला अँगल आहे तो अँगल काय असेल थीटा. तर या दोन लाईन एकमेकींना इंटरसेक्ट करतात या पॉइंट मध्ये, म्हणजे दोन लाईन काय आहे इंटरसेक्टिंग, आणि इंटरसेक्टिंग लाईन मधला जो काय अँगल आहे हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. जर आपल्याला लाईनचा स्लोप दिलेला असेल तर त्यासाठी फॉर्म्युला आहे tan of theta is equals to mod of m1 minus m2 upon 1 plus m1 into m2. If the two lines having slope m1 and m2, then the angle between these two lines is given by tan of theta is equals to m1 mod of m1 minus m2 upon 1 plus m1 into m2. यामध्ये दोन कंडिशन भेटतात. इफ दिस टू लाइन्स आर पॅरलल, या दोन लाईन जर कशा असतील पॅरलल असेल, ठीक आहे, म्हणजे L1 आणि L2 लाईन मधला स्लोप m1 आणि m2, यामध्ये L1 इज पॅरलल टू L2 असेल, या दोन लाईन पॅरलल दिलेल्या असेल. पॅरलल असेल तर मला सांगा दोन लाईन मधला अँगल किती असतो 0 डिग्री आणि tan ऑफ 0 किती होतो 0. ठीक आहे, आणि मग हा डिनॉमिनेटर लेफ्ट आला तर मल्टिप्लाय, म्हणजे आपल्याला हा m1 m2 इज इक्वल्स टू काय भेटेल 0. न्यूमरेटर 0 असेल तर इकडची टर्म 0 भेटेल, मीन्स m1 m2 इज इक्वल्स टू 0, दॅट इज m1 इज इक्वल्स टू m2. लक्षात ठेवा जर दोन लाईन हे एकमेकींना पॅरलल असेल तर त्या दोन लाईन मधला अँगल किती असेल, त्या दोन लाईनचा स्लोप काय असेल m1 इज इक्वल्स टू m2. आणि द टू लाईन्स आर परपेंडिक्युलर, ही लाईन L1 आणि ही लाईन L2 दिलेली आहे. L1 चा स्लोप m1 आणि L2 चा स्लोप m2 असेल, मीन्स या ठिकाणी L1 इज परपेंडिक्युलर टू L2 असेल. या दोन लाईन जर एकमेकींना परपेंडिक्युलर असेल तर काय होणार बघा, लाईन परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर म्हणजे दोघांमधला अँगल किती असेल 90 डिग्री. आणि tan ऑफ 90 कसं असतो तर tan ऑफ 90 असतो इन्फिनिटी, तो नॉट डिफाइन असतो. आणि इन्फिनिटी केव्हा येतो, जर एखाद्या टर्मचा डिनॉमिनेटर 0 असेल तर आपण त्याला डिफाइन करू शकतो का, नाही. म्हणजे जर डिनॉमिनेटर 0 असेल तर ती टर्म आपल्याला इन्फिनिटी मध्ये भेटते. म्हणजे ह्या tan हा इथली व्हॅल्यू tan ची इन्फिनिटी केव्हा असेल, जर हा डिनॉमिनेटर काय असेल 0 असेल. म्हणजे हा 1 प्लस m1 into m2 is equals to काय येतो 0. म्हणजे हा प्लस 1 राईटला शिफ्ट झाला, मीन्स m1 into m2 is equals to -1. म्हणून कन्सेप्ट भेटते की टू लाईन्स आर परपेंडिक्युलर देन m1 into m2 is equals to -1. ठीक आहे, म्हणजे जर आपण असा m1 is equals to -1 upon m2 घेऊ शकतो किंवा मग m2 is equals to -1 upon m1 यूज करू शकतो. तर या व्हिडिओ मध्ये आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन साठी ज्या काही बेसिक टर्म्स पाहिजे असतात त्या बेसिक टर्म्स यामध्ये बघितलेले आहे. नेक्स्ट व्हिडिओ पासून आपण हा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, जर आतापर्यंत तुम्ही या चॅनल वरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.